मी वारंवार सांगतो, एकनाथ शिंदेने सुद्धा डोनाल्ड काढतायत. यांना कळतं का युद्ध आणि युद्धबंदी आणि शस्त्रसंधी काय असते, यातला फरक कळतो का? एका पक्ष फोडण्या एवढं किंवा आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं, आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही आहे भाऊ. शस्त्रसंधीला तुम्ही विजय मानता, ही तुमचा अक्कल. युद्धविराम केला डोनाल्ड ट्रम्पने तुमचा. तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून, खाल्ल्याने गप्प बसा म्हटले मोदीला, आणि तुम्ही मोदीचे सैन्य वेशातले कपडे घालून त्याला सलाम करता. लाज वाटत नाही तुम्हाला? तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसानघात केला. जे सैन्य तयारीत होतं लाहोर, कराची, रावळपिंडी, इस्लामाबादला धडक मारायला, तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय. आता टेंबे नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा. मी येतोय बघायला जागा. टेंबे नाका आहे ना त्यांचा, तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा. डोनाल्ड ट्रम्प, आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा. आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा 4 जून आलाय जवळ, त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा. ही तुमची लायकी आहे. लाज वाटली पाहिजे का? तिरंगा यात्रा काढतात, शस्त्रसंधी करतात आणि तिरंगा यात्रा काढतात, विजयाचा जल्लोष करतात. विजय कळतो का? 1971 साली आम्ही विजय जल्लोष पाहिला. आम्ही तरुण होतो, विद्यार्थी होतो. 1971 साली आम्ही विजय यात्रा काढलेली. आम्ही जिंकलो. 92,000 पाकिस्तानी सैन्याने गुडघे टेकले आमच्या सैन्यासमोर, जगजीत सिंग अरोरा समोर, लेफ्टनंट जनरल. तेव्हा टीव्ही नव्हते. आम्ही रोमांचित झालो होतो. आता रोमांचित व्हावं असं काय झालंय? बलुचिस्तान तयार होतं स्वतंत्र व्हायला, फक्त त्यांना भारताची मदत हवी होती. तुम्ही फक्त या, तेवढी सुद्धा हिंमत दाखवू शकले नाही. डोनाल्ड ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत तुमच्यात नाही. चीन घुसलाय. 27 गावांची नावं बदलली काल. हिंमत नाही. मिस्टर मोदी आणि मिस्टर अमित शहा, राजीनामा द्या.